नमस्कार. D24 चॅनल पाहू शकता. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील काही शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया. काय सांगणार, आपण कुठून आलात? आम्ही साक्री तालुका छोडल पकडून इथून आलो आहोत. आम्हाला शेतीविषयी काही माहिती, आपल्या प्रकल्पाविषयी काही माहिती सांगायची आहे. पुढील आपले क्रांतीलाल महिरे हे सांगतील पुढची माहिती. शेतीविषयी काही माहिती या संदर्भात आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित. तर काय सांगणार, आपण किती वर्षापासून त्या ठिकाणी शेती करताय, विषय काय? सर, जामकी हा प्रकल्प जर धरणाचा चालू केला 20 वर्षापासून जमीन बखळ करून टाकली ना, आम्हाला मोबदला मिळाला ना पाणी मिळालं. तरी सगळे अधिकारी लोक यांची सही बाकी, त्यांचं बाकी, यांचा पेपर टाकलाय, त्यांचा कुठे इंजिनियर पळून गेले, कोणी हे झालं, असे उत्तर उडवायचे मिळत आहेत. धरणाचा प्रकार आहे आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन. तर किती गाव त्या प्रकल्प धरणग्रस्तामध्ये या प्रकल्पामध्ये गेले असेल? किती गाव? तरी बरेच 40-50 गावांचा आहे. 40-50. हो. किती लोक असतील एकूण तरी? एकूण तरी तिथं 140 लोक तर आमच्याच गावातले छेडवल पकडून मधले, बरोबर. तर उतार शेतकऱ्यांचं प्लस दुसऱ्या गावांचे बी धान्य, नवण्ण, कावठी, शेनपूर, भांडणं वगैरे, म्हणजे असे बरेच 7 गाव आहेत. 7 गावांची त्या ठिकाणी नागरिकांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न हा त्या ठिकाणी फार गंभीरच आहे. तर काय सांगणार आपण, या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं, काय सांगितलं या ठिकाणी, काय तुमचा पाठपुरावा तुम्ही या ठिकाणी केलाय? आता जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व साक्री तालुक्याच्या अधिकाऱ्यांना इथं आढावा बैठकीसाठी आम्हाला बोललो होतं. सर्व शेतकरी आणि अधिकारी, त्याच्यात आपले कृषी अधिकारी हजर नव्हते. आता तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की पाटला पाणी सोडावं आणि आमचं जे काही येतो जमिनीचा मोबदला तो येत्या 20 वर्षापासून प्रलंबित आहे. 2005चा प्रकल्प या जामकी धरणाचा, हे आमचे शेत बक्कळ करून 20 वर्षापासून आम्हाला मोबदला भेटला नाही. आमचे काही पूर्वजन वारलेत या प्रकल्पाचे पैसे घेण्यासाठी इथं येऊन कलेक्टर ऑफिसच्या 20 वर्षापासून चक्रा घालतोय आम्ही. 20 वर्षापासून आदिवासी बांधव, शेतकरी बांधव या ठिकाणी प्रकल्पासाठी चक्रा मारतात, तरी देखील त्यांना तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर पुढची भूमिका तुमची काय असणार? आमची पुढची आंदोलन करू. तुम्ही बघू शकता या ठिकाणी साक्री तालुक्यातील ज्या काही धरण आहे, गेल्या 20 वर्षापासून या लोक त्या ठिकाणी जामकी धरण त्या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी ते आपली मागणी मान्य करण्यासाठी वारंवार जिल्हाधिकारी व तालुका याच्यावर मागणी करत आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला नाही. आणि आत्ताच नुकतंच यांनी ज्या ठिकाणी बैठक केली, तर आम्ही काही दिवसामध्ये तुमची बैठक करून या निर्णयाला असं देखील आश्वासन देण्यात आले. जर हे आश्वासन पूर्ण झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची भूमिका या संपूर्ण या शेतकऱ्यांनी या ठिकाणी दर्शवली. कॅमेरामॅन निलेश डोलेचे, D24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.